नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उंड्याची रेसिपी पाहिली होती. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही बघू शकता. मला खूप रिक्वेस्ट आल्या होत्या म्हणून मी आज कांदा भजी आणि बटाटा भजी याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. या रेसिपीत मेन इन्ग्रेडियंट्स जास्त नाहीत. यासाठी बेसन, कांदा आणि बटाटे लागतात. बाकी सगळं साहित्य आहे ते फक्त चवीनुसार मसाले ऍड करायचे आहेत. ते मी व्हिडिओमध्ये दाखवत जाईन. कांदा भजी करण्यासाठी मी कांदे लांब आणि असे पातळ चिरून घेतलेत. 4 बटाटे घेतलेत. कोणत्याही साईजचे घेतले तरी चालतील. ते स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे. कांदे मी चिरून घेतलेत. आता बटाटा स्लाइस करून घेऊया. बटाट्याचे स्लाइस करताना ते पातळ करून घ्यायचे जेणेकरून आपली बटाटा भजी कुरकुरीत होतील. स्लाइस केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये काढून घ्यायचे. चला मी आता सगळे बटाटे स्लाइस करून घेते. बटाटे सगळे स्लाइस करून झाल्यानंतर मी परत एकदा ते पाण्याने धुवून घेतलेत. बटाट्याचे स्लाइस मी धुवून आता बाजूला ठेवलेत. आता कांदा भजीसाठी आपण तयारी करून घेऊया. कांद्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेते. मीठ मिक्स करून झालंय. याच्यामध्ये आता बेसन घालायचं. बेसन नंतर यात 2 चमचे तिखट घालायचं. तुम्हाला जर भजी स्पायसी हवी असतील तर तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडं तिखट ऍड करू शकता. तिखट नंतर यात हळद घालायची. यात थोडी धने पावडर ऍड करायची. थोडी जिऱ्याची पावडर आणि थोडंसं जिरं पण ऍड केलंय मी थोडासा याच्यात खायचा सोडा घातलाय. आता हे असंच सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यात थोडंसं तेल ऍड केलंय. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ड्राय मिक्स करून झालं. यात आता थोडंसं पाणी ऍड करायचं. यात आपल्याला जास्त पाणी ऍड करायचं नाहीये. थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे. कांदा भजीसाठी कन्सिस्टन्सी ही अशी जाडच ठेवायची. कांदा भजीचं मिक्सचर आता झालंय. ते 10 मिनिटासाठी कडेला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मी बटाटे भजीसाठी लागणारे पीठ तयार करून घेते. मी इथे 2 वाट्या बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये तिखट थोडं ऍड केलंय. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. थोडीशी हळद घालायची. थोडीशी धने पावडर घालायची. यात घरी बनवलेला मी गरम मसाला थोडासा घातलाय आणि थोडंसं जिरं घातलंय. आता यात पाणी घालून मिक्स करून घेऊया. पाणी घालताना थोडं थोडं ऍड करायचं. बटाटा भजीसाठी पीठ थोडं पातळ केलं तरी चालतं. त्यामुळे भजी कुरकुरीत होतात. बटाटे भजीसाठी पीठ इतकं पातळ चालतं. आता पीठ आपलं तयार करून झालंय. आता आपण भजी तळून घेऊया. त्यासाठी मी कढईत तेल घेतलंय. तेल थोडं तापू द्या. तेल आता तापलंय. आपण यात आता भजी काढून घेऊया. बटाट्याचे स्लाइस थोडे थोडे पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे. भजी ही परतून घेत राहायची म्हणजे ती जळणार नाहीत. भज्यांचा रंग असा गोल्डन ब्राऊन झाला की ती बाजूला काढून घ्यायची. या पद्धतीने मी सगळी बटाट्याची भजी तळून घेते. बटाटे भजी करून झालेत. आता आपण कांदा भजी करू. तुम्हाला जर भजी मोठी हवी असतील तर तुम्ही मोठी काढू शकता. पण मी कुरकुरीत करायसाठी भजी छोटी घातलेत. अशी भजी केला की जास्त क्रिस्पी होतात. ती मऊ होत नाहीत. ही पण भजी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता भज्याला कसा गोल्डन कलर छान आलेला आहे. असा कलर आला की समजायचं आपली भजी मस्त झालीत. चला मी पटपट आता सगळी भजी तळून घेते. तुम्ही बघू शकता आजची ही भज्यांची रेसिपी किती छान झालेली आहे. भज्यांसोबत मी 2 मिरच्या पण तळून घेतलेत. भजी खाताना थोडी चव वाढते. तुम्ही ही क्विक अँड इझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही कांदा भजी आणि बटाटा भजी याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि अशा कोणत्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढे मिस करायच्या नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.